सद्गुरु भक्ती गुरुच्या सेवेचं महिमा नाथ महाराज सांगताय. गुरु भजना परता बजावया मार्ग नाही. गुरुच्या सेवेपेक्षा दुसरा भगवत प्राप्तीचा दुसरा साधन दुसरा मार्ग नाही. ऐका मार्ग, ऐका म्हणजे सहज सोपा मार्ग जर काय असेल, ज्ञान मिळवायचंय, भक्ती प्राप्त करून घ्यायची, हे सगळं गुरुच्या भक्तीनं प्राप्त होतं. गुरु होणी श्रेष्ठ ब्रह्म म्हणता गुरुत्व आले अकनिष्ठ धर्म. ऐसा भाव धरिता विषम ब्रह्म साम्य शिष्यानुपजे. गुरु होणी श्रेष्ठ ब्रह्म, गुरुपेक्षा जर ब्रह्म श्रेष्ठ म्हटलं तरी ते त्याच्यात दुजेपणा आला. गुरु वेगळा आणि ब्रह्म काय आलं, वेगळं आलं. म्हणून शिष्याला ब्रह्मभाव कधीच प्राप्त होणार नाही जर गुरुपेक्षा ब्रह्मश्रेष्ठ मानलं तर. मग काय मानावं लागेल, गुरुच ब्रह्म मानावं लागेल. गुरुलाच काय मानावं लागेल, ब्रह्म मानावं लागेल. अमा सद्गुरु तोची परब्रह्म ऐसा नित्य निज भाव सप्रेम. हेच गुरु सेवा उत्तम उत्तम शिष्य परब्रह्म स्वयं होय. सद्गुरु आमच्या करता आमचा ब्रह्म गुरुच आहे असा ज्या वेळेला भाव शिष्याच्या मनात निर्माण होईल त्यावेळेला गुरुची खरी काय होईल, सेवा होईल. अशा ऐशे गुरु सेव्यात प्रल्हाद झाला द्वंद्वातीत. नारद स्वानंदे गात नाचत ब्रह्मसाम्य विचारत सुरसुरस्थानी. अशीच गुरुची सेवा करून प्रल्हाद सुद्धा काय झाले, द्वंद्वातीत झाले व नारद परब्रह्माशी ऐक्य पाहून निजानंदानं काय करत आहेत, गात आहेत, देवदानवाच्या मध्ये विचरण करत आहेत. ऐशीची गुरु सेवा करिता सुकरी अंबरीशाची गर्भव्यथा. ते गर्भ राहला देवाची सहातान भक्ता बहु व्यथा बाधुनी दी. अशी गुरुची सेवा करत असताना अंबरीशाची गर्भाची व्यथा कोण भोगली, देवानं भोगली. तो गर्भाच्या व्यथेतून अंबरीश पार झाले, देव त्यांना सहाकारी झाला. अशा प्रकारची, कारण भक्ताच्या संसाराची व्यथा कोण सहन करत, तर देव सहन करतो. ऐशा अभिन्न भावना सुबुद्धी भजती गुरुचरणा. ते पडव्यंत्य जनार्दना त्याशी भाव भावना शिवनिधी. अशा प्रकारचा अभिन्न भावानं म्हणजे गुरुच ब्रह्म आहे या भावानं जो गुरुची सेवा करतो, मला देवाला तो आवडतो आणि त्याला संसाराची भावना सुद्धा स्पर्श करत नाही. गुरु ब्रह्म दोनीय शिष्य याशे तदात्मक. जे वेदे मानिते वेगळी तेही माईक कवी सांगे. गुरु आणि ब्रह्म दोन्ही एक आहे असं शिष्य दोघांना एक तदात्म मानतो दोघांना. आणि जे भेद मानतात गुरु वेगळा आणि ब्रह्म वेगळं ते माईक आहेत, म्हणजे मायेनं ग्रासलेले आहेत. अशा प्रकारचं नाथ महाराज सांगताय. पुरुषाशी जो प्रपंच दिशे तो नसताची मिथ्या आभाषे. जेविका एकला निद्रावशे स्वप्ने निज मानसी जगकल्पी. आपल्याला जो प्रपंच दिसतोय, जो संसार दिसतोय, तो नसलेला संसार दिसतोय. म्हणजे नसलेला कसा दिसल, जे नाही ते दिसणार नाही. असावं लागेल ना दिसण्याकरता. नाही ते कसं दिसेल. नाथ महाराज म्हणतात स्वप्नात नाही का दिसत सगळं. काय असतं स्वप्नात, काहीच नसतं. जसं झोपत गेल्यानंतर स्वप्न पडतं आणि स्वप्नात सगळे काही पदार्थ दिसतात, ती कल्पना असते मनाची. स्वप्नातली म्हणजे मनाची सगळी काय आहे, कल्पना आहे. तसे अज्ञानाच्या झोपत ही सगळी काय आहे, अज्ञानाची या निदा. विश्व स्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो. तो अवचित जैसा चेला. नाही का नाही. जागा झाल्यानंतर जसं स्वप्नातलं काहीच खरं दिसत नाही असो निद्रा अवश्य दिशे स्वप्न. तो जागा होणी आपण करू वैसे मनोरथ जाणतो नसतेची जनवन एकच विधेके. काय नाही. झोपत गेला, स्वप्न दिसलं, पण जागा झाला. जागा झाल्यावर मग ध्यान करू लागला. आपल्याला काय काय दिसलं, वस्तू कोणत्या होत्या, त्या कुठे येतं, आणि मग त्याच्या लक्षात आलं तिथं जनही नव्हतं, तिथं वनही नव्हतं, तिथं काय होतं, एकटाच एकटा मी होतो. होका घालून आसन जो करी मूर्ती चिंतन त्याशी ध्येय ध्याता उपचार ध्यान नसतेची जाण कल्पित भाषे. आसन लावलं, आसन लावून जो मूर्तीचं चिंतन करायला लागला, तिथं ध्येय ध्याता ध्यान, त्या भगवंताच्या पूजेला केलेले उपचार, हे सगळं त्याच्या मनातच तयार केलेलं असतं. मानसिक पूजेत काय असतं, तिथं फुलं नसतात, तिथं असं साक्षात काय असतं, मनानच सगळं तयार केलेलं असतं. जेवे धनलोभ्याचे हरपे धन परिभासना न सांडे धनधान्य. धनाच्या कविता म्हणून धनलोभे पूर्ण पिशे होय. अरे ज्याप्रमाणे कसं होतं, धनलोभ्याचे हरपे मन धन. एखादा धनलोभी त्याचं धन सगळं हरपलं. अरे धन जरी गेलं तरी वासना जाते का, मला एक सांग का. बाह्य विषय जर नसती
आणि बाह्य विषयाच्या त्यागानं जर कोणी परमार्थिक झाला असतं तर सगळ्यात मोठे परमार्थिक भिकारी झाले असते. कपडे नाही, खायला नाही, घर सुद्धा रोडच्याच कडे झोपतात, नाही का नाही. मग मला त्यांच्याजवळ कोणती उपाधी आहे, त्यांच्याजवळ संसारातली कोणतीच नाही, तरी ते परमार्थिक महात्मा होत नाहीत का? जरी कोणता विषय दिसत नसेल पण वासना येत ना. गाडी पाहिली की गाडीची वासना येते, घर पाहिलं की आपल्याला असं घर असावं अशी वासना असते. जोपर्यंत वासना निमत नाही, मला संतांचं वर्णन करत असताना तुकोबराय म्हणतात, वासना निमाली समूळ ज्याची नाही त्या विटाळ अखंड सोवळी. वासना उपाधी वेगळे जाणीवेच्या, आहे का नाही. वासना निमाली, सर्व त्यांची वासना काय झालेली आहे, समूळ वासना निघून गेली. शास्त्र वासना सुद्धा राहिलेली नाही. शास्त्र ही वासनाची आहे का नाही, ही सुद्धा वासना राहिलेली नाही. सगळी वासना ज्यांची निघून गेली. मग धन जरी गेलं तरी धनाची वासना राहते ना. गेलं तरी तळमळ तळमळ त्याची काय ते धन राहतील. ते वासना न सांडी, धनधान्य वासना न सांडी. मग धनाचे आठविता मन, आणि मग त्या धनाला मन आठवून 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 काय होतं, धनलोभे पूर्ण पिशे होय. त्या धनाच्या लोभानं काय होतं, तो पूर्ण पिसा होतो. मन सोये जरी नव्हे धन, तरी धनकोश आठवी मन, तो स्मृती ओळखे म्हणून व्यामोहे पूर्ण पिशे होय. आता मन काही धन होत नाही, पण धनाच्या चिंतनात मन काय होऊन जातं, वेड होतं. किती चिंतन मनाने केलं तर मनाचं धन होणार आहे का? मनाचं धन होणार नाही. पण मनाच्या धनाच्या चिंतनाने मनाला काय लागलं, वेड लागलं, पिसं लागतं, आहे की नाही. अशा प्रकारचं मग तो जनात असो, वनात असो, रानात असो का घरात असो, त्याचं एकच काय असतं, ते स्मृती असते, तीच आठवण असते. ते बडबड शेमेना, आहे का नाही. मला व्यसने तरी काय, व्यसने ते दोन्ही नरक खाणी भोगावया. कामाचं आणि लोभाचं वर्णन करत असताना तुकोबरायांनी त्या भागात सांगितलं, धन सोशे लागे वेळ, वेळ लागतं आणि ती बडबड काही त्याची थांबत नाही. पिसाव पिसाव कुठे असतो तो वेड्यासारखं त्या वनात जाओ रानात जाओ, त्याला तो विशेष मोह काय करतो, धनाचा ग्रासून टाकतो. ते व्यामोहाचे पूर्ण भरी मिथ्या भाषेत ह्यादी द्वेत, ते अहम भावे मानिता आपतन भाऊ भय निश्चित आदळे अंगी. व्यामोहाचे पूर्ण भरी येत, त्याप्रमाणे व्यामोह, मोह वेगळा आणि व्यामोह वेगळा. मोहच व्यामोह, पण ज्यावेळेला चारही बाजूनं आकळून घेतो त्यावेळेला त्याला काय म्हणतात, व्यामोह, आहे की नाही. एखाद्या वस्तूची आठवण येणं हा झाला मोह. एखादी वस्तूची सतत चिंतन असणं हा झाला मोह, आणि तिचं चिंतन असणं हा काय झाला, व्यामोह. व्यामोहाची शेजे असं ज्ञानेश्वरीत आहे की नाही. विशेष प्रकारचा काय येतो, मोह. तसा विशेष प्रकारचा मोह मिथ्याद्वैत करून देहाच्या ठिकाणी अहमपणा आणून या देहाविषयी आपल्याला देहाधिकाविषयी काय झालेला आहे, व्यामोह झालेला आहे. आणि मग काय होतं, नाथ महाराज म्हणतात, ते आप्तमानिता, देहाला आणि देहाधिकाला आप्त मानलं रे मानलं की भय निश्चित आदळे अंगी. संसाराची भीती अंगावर येऊन काय होते, आदळते. अशा प्रकारचं आहे. भयाचे कारण मन कल्पना मुख्य दान, त्या मनाचे करावया निरोधन सद्गुरु वचन निज निष्ठा. महाराज संसाराच्या भीतीचं मुख्य कारण हे मनाची कल्पना, आहे का नाही. दोन प्रकारची सृष्टीचं वर्णन केलं ना पंचदशीत आलेले, जीवसृष्टी आणि ईशसृष्टी. महाराज ईशसृष्टी परमार्थाला घातक नाही. ईशसृष्टी शिवाय भजनही होणार नाही. महाराज खावं लागतं. माणसं म्हणतात ना, भजनही केलं तरी खाया प्यायला तर लागेल का नाही, कपडे तर लागतंय ना. ती ईशसृष्टी आहे. ईशसृष्टी कोणतीही परमार्थाला आडथळा करत नाही. परमार्थाला आडथळा करते ती जीवसृष्टी. जीवसृष्टी म्हणजे जीवानं जोडलेली सृष्टी, आहे का नाही, आहे का नाही. अरे एखादा पुरुष आहे, एखादी स्त्री आहे, ईश सृष्टीचे घटक येत, पण त्या पुरुष स्त्रीला माझं म्हणणं ही कोणती सृष्टी आहे, जीवसृष्टी. आणि जीवसृष्टीचं ज्यानं संबंध, जीवसृष्टी ज्यानं निर्माण केली रे केली, मला त्याच्यावर तेवढी संसाराची भीती काय होते, येऊन आढळते.
नाही का नाही, तेवढी संसाराची भीती येऊन आदळते. त्या मनाचे करावया निरोधन. त्या दिवशी एक भजनानंदी महात्मा मी स्वतः बघितलं त्याला, म्हणजे असं त्याने प्रश्न विचारला प्रेमानंद महाराज, आणि मला असा विचारला त्यानं, ते माईक म्हणजे मला माझा प्रश्न मला विचारायचा विचारला त्यानं. महाराज त्यानं तो म्हणे, महाराज माझा मुलगा म्हणे एकुलता एक मुलगा म्हणे 12 वर्षाचा वारलाय म्हणे, त्याच्या उत्तरासाठी मला आता काही करता येईल का, असा त्यानं प्रश्न विचारला. एकच मुलगा होता, तो वारला म्हणे 12 वर्षाचा. तो अशा यात विचारू लागला भावनेत. प्रेमानंद महाराजांनी 3दा विचारलं, तुमचाच वारलाय का, तुमचाच का, म्हणजे जस काय शेजाऱ्याचा गेलाय, आणि तो तेवढ्या आनंदाने विचारू लागला. मग प्रेमानंद महाराजांनी उत्तर नंतर दिलं. त्यांनी सांगितलं तुमचाच मुलगा मेला किती दिवस झाले, त्यांनी सांगितलं 8-10 दिवस झाले. असे काय वर्ष 2 वर्ष झाले नाही, 8-10 दिवस झाले. मग त्यांनी सांगितलं हे मला पहिले सांगा की तू 8-10 दिवसात एकुलता एक तरुण मुलगा गेलाय आणि तुम्ही एवढ्या आनंदात कशी. त्यांनी सांगितलं महाराज तुमचंच ऐकलंय ना आम्ही, की आता आपला संबंध भगवंतान घडून आणला होता, तेवढे दिवस राहिला, आता त्याचं आयुष्य संपलं, तो निघून गेला. महाराज हे बोलणं ऐकणं सोपं आहे, त्याला ते खरं पचलं. याला म्हणतात पचणं, की एवढी मोठी घटना घडली, जीवसृष्टी त्याला जोडलीच नाही, आणि जीवसृष्टीने जोडल्यामुळे ईश सृष्टीतला एक घटक गेला तर त्याचं काही दुःख झालेलं नाही, काही दुःख झालेलं नाही. अशा प्रकारचं अहम भावे माने तापत. अहम भावना का माझं म्हणलं, आता जे सगळ्या मनाच्या कल्पना आहेत सद्गुरु, आणि मग ह्या कल्पना घालवण्याकरता सद्गुरु वचन. हे कोण घालवतो सगळं, गुरुचं वचन. पण ते गुरुचं वचन कसं, निज निष्ठा, फक्त गुरुच्या वचनावर काय ठेवावी लागते, मग निष्ठा ठेवावी लागते. हे जाणून सत्शिष्य ज्ञाते, गुरु वाक्य विश्वास युक्ती, विवेक वैराग्याचे निहाते निज मनाती आकळीती. आणि हे सगळं सत्शिष्याला माहिती असतं. ज्ञाते सत्शिष्य, नुसते सत्शिष्य नाही, ज्ञाते, गुरुच्या वचनावर जाणून विश्वास ठेवणारे असे जे शिष्य आहेत, त्या गुरुच्या वाक्यावर विश्वास ठेवतात. त्या विश्वासानं विवेक वैराग्याचा हातानं काय करतात, त्या शब्दावर विश्वास ठेवून विवेक वैराग्याचे 2 हात लावून आणि त्या शब्दाचं साधन करून युद्ध करतात. आणि निज मना ते आकळीती, मनाला काय करतात, आकळतात. मन मला हळूहळू एका 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 घटकापासून हे मन काय करावं लागतं, तोडावंच लागतं. पहिल्या फांद्या आणायच्या, मग हळूहळू आणत एक दिवस मुळासहित झाड काय करावं लागतं, काढावं लागतं. हे साधनच करावं लागतं. याची आकळती हातवटी संक्षेपे राया सांगेन गोष्टी, सद्गुरु वाक्य परिपाठी जे मना ते थापते निजवते. आता तेच मन आकळण्याची हातवटी, युक्ती, कला, वर्म कशा प्रकारचा आहे का नाही, तेच तुला आता मी सांगतो राजा. सद्गुरूच्या वाक्यानं ज्या वेळेला मनाला म्हणजे आपल्याला थोपटल्या जातं, असं थापटल्या जातं, त्या वेळेला ते मन कसं आकळल्या जातं त्याची तुला युक्ती सांगतो. चंचलत्वे विषय ध्यान करिता देखे जे जे मन, तेथे होय ब्रह्मार्पण सद्गुरु वचन निज निष्ठा. चंचलत्वे विषय ध्यान, मन चपळ आहे, आणि चपळ मन असून ते सुद्धा ध्यान कशाचं करताय. मला मन चपळ आहे, किती चपळ आहे करा, असं त्या चपळ आहे, मन चपळ आहे, मान्य, कुठेही जातं, कशाचंही चिंतन करतं, नाही का नाही. पण देवाचं करतं का, मग चपळ येतं त्यानं देवाचं करावं, करू द्या ना. पंढरपूर चपळ आहे, एका जागी थांबत नाही ना, थांबू द्या ना. तो एक क्षण पंढरपुरात जायचं, दुसऱ्या क्षणाला द्वारकेत जायचं, तिसऱ्या क्षणाला रामेश्वरला जायचं, चौथ्या क्षणाला वृंदावनला जायचं, 5व्या क्षणाला मिळून द्या त्याला कुठे बी, तिकडून नाही फिरते. हलारा धावे पाणी, ते कुणीकडे धावत, त्याची धाव कुणीकडे, विषयाकडे धावे. विषय ओढी भुलले, विषय ओढी, कोणती ओढ कशाची आहे त्याला, विषयाची ओढी. आणि मला तेवढीच ओढ त्याला लावायची, पण कशाची लावायची, देवाची लावायची. आणि मग हे आपल्या ध्यान होत नाही. चंचलत्वे विषय ध्यान, चंचलत्वानं ते ध्यान कशाचं करतं, विषयाचं ध्यान करतं. करिता जे जे देखे मन. आणि मग काय करायचं, भगवंताने हातवटी सांगितली. महाराज जाऊ द्या ना, कुठे कोणत्या विषयाकडे जाऊ द्या, त्या विषयाला ब्रह्म समजा. माझा परमात्मा आहे,
माझा परमात्मा आहे, माझा परमात्मा आहे. अभ्यासेनं तू कोणते आहे का नाही, आहे का नाही, हळूहळू हळूहळू. आणि मग तसं जर केलं, गुरुच्या वचनावर निष्ठा असली तर सगळ्या क्रिया ब्रह्मार्पण होऊन जातात, आहे का नाही, ब्रह्मार्पण होतात. धरून या विषय स्वार्थो मने जो घे जे अर्थो तो होय परमार्थून हा अनुग्रह समर्थ गुरु कृपेचा. गुरुची कृपा झाली, धरून या विषय स्वार्थो मने जो घे जे अर्थो. महाराज विषयाचा स्वार्थ घेऊन मनानं जो इच्छा धरली, विषयाच्या स्वार्थानं मनानं जी काय धरली, इच्छा धरली, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, पण जे पाहिजे ते देव आहे, जे पाहिजे ते देव आहे, जे पाहिजे ते देव आहे. हळूहळू 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 तो त्याचा परमार्थच होतो. विषयाचा स्वार्थच त्याचा काय होऊन जातो, परमार्थ होतो. आणि अशा ओव्या बर का, हा विषय अशा ओव्या असे प्रमाण याचा बऱ्याचशा लोकांनी वेगळा गैरअर्थ घेतलाय, नाही गैरअर्थ घेतलाय. कसा, आम्हाला विषयाचं ध्यान आहे का, पण नाथ महाराजांनी सांगितलंय ना, आम्ही देवच म्हणून घेतो ना. तुकोबाराय म्हणतात की लबाडी लबाडी माया ब्रह्माईशी म्हणते धर्मठक धर्मठक आपणास विषय लोक भुलविले. आपणही भुलला आणि लोकांनाही काय केलं, भुलवलं. असं नाही, असा मनाचा दृढ निश्चय ज्या वेळेला होतो, काय याचं त्याच्या जीवनात काय प्रक्रिया दिसते, तर त्याच्या जीवनात अशी प्रक्रिया दिसते, मिळवायचं तो देवच मिळवायचा आहे आणि आपल्या जवळ आहे तो देवच आहे. मग जर आपल्या जवळ तो आहे तर तो विषय मिळवण्याच्या नादीच कशाला लागत, बरोबर आहे का नाही. समजा आपल्याला करोड रुपये मिळवायचे आणि करोडो रुपये देवच आहेत अशी भावना झाली आपली, आणि आपल्या जवळ जो आहे तो काय आहे, देवच आहे. मग आपल्या जवळचा देव सोडून ते करोड रुपयाचा देव पुन्हा घ्यायची भावना कशाला होईल. मग हे त्याची पुढची काय येते, त्याची क्रिया असते भगवंतच. आणि मग जर मिळवायचंच काही नाही, तुकोबाराय म्हणतात ना, जे मिळवायचं होतं ते आम्ही काय करून बसलोय, आता मिळवून बसलोय. मग जे मिळवून बसलोय ते परत मिळवायच्या भानगडीत कशाला पडायचं, अशा प्रकारचं होतं. पण गुरुच्या कृपेने हे सगळं होतं. जो भुये भेने पळो जाय तो जेथे पळे तेथे भुये, मग येणे जाणे सोय राहीन ठाई ठाई पांगुळाला. नाथ महाराज उदाहरणच देतात पुढं. महाराज भुये भेने पळो जाय, एका जमिनीचंच भेव वाटलं, काय मला बघ ही जमीन चांगली नाही, मरायची मारायची एखादीशी जमीन आपल्याला, काय त्याला महाराज कोणाला कशाचा धापा, जर सर्पाची भीती आहे का, त्याला दोरी दिसली तरी काय दिसतो, कधी सावली पडली तर सर मनाचे भाव ध्यान असतं ते त्याच चिंतन असतं, नाही का नाही. तर जमिनीचं भेव वाटू लागलं आणि तो पळायला लागला. बस मला आता इतक्या लांब जायचं की जमीन पुन्हा जमिनीवर राहायचंच नाही. किती पळाला तो, कुठं पळाला. मग जर त्याला कळाला आपण पळून जमिनीच्या बाहेर जाऊ शकत नाही तर तो पळेल का, कशात पळेल, कारण जिकडे गेलं तिकडे काय जमीनच. तसं ज्याच्यात त्याच्यात जर ब्रह्म आहे तर मग मिळवायचंय पुन्हा काय, कारण जिथं जेवढं मिळवत गेलं तेवढं काय मिळायलाय, देवच मिळायलाय. मग काय मिळवायचं आता, अशी त्याची इच्छा. म्हणून काय होतो तो ठाई ठाई पांगुळाला, जागच्या जागी पांगळा होतो. बस आता पुन्हा काही मिळवायला पळायचं कारण नाही. तैसे मनाशी लावी जे वर्म, जे जे देखे तेचे ब्रह्म, जे जे करू पैसे कर्म, ते ते पुरुषोत्तम स्वय प्रगटे. तसा मनाशी लावी जे वर्म, मनाला तसा ते वर्म आहे, मनाला तसा ध्यास लावावा, हे वर्म आहे. मनाला तसा काय लावावा, ध्यास लावावा. जे जे देखलते ते ज्यावेळेला ते ब्रह्म पाहिल, आणि मग जे जे ध्यान करू, जे जे करू बसल, जिथं जिथं तो बसल तिथं तिथं साक्षात भगवंत त्याच्या करता काय होतो, प्रगट होतो. येऊन इंद्रिय वृत्ती उल्लाळे, मोडिले गुरुवाक्य प्रतिती बळे, निधनिष्ठान मेळे कासले एके वेळे अखंड कुलूप. येऊन या प्रकारे इंद्रिय वृत्ती उल्हाळे मोडिले. इंद्रियाची वृत्ती आहे, कशी वृत्ती आहे, उल्हाळे. उल्हाळे म्हणजे उडान घेणे, सारखी विषयाकडे तिची काय या विषया वाचोनी काही अनेक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावाची पायी इंद्रियाचा. अशी जी धाव होती इंद्रियाची विषयाकडे, ती धाव त्यांची मोडल्या जाते. कशाने मोडल्या गेली, गुरु वाक्य प्रतिती बळे, गुरुच्या वाक्याचा अनुभवाच्या बळाने. आणि मग त्या गुरुच्या वाक्यावर निष्ठा राहते आणि त्या निष्ठेच्या बळानं कळासले सगळे इंद्रिय काय होतात, कळासल्या जातात, ताब्यात येतात, बांधल्या जातात.
आणि एके वेळे काळ असले सगळेच इंद्रिय एकाच वेळेला काय होतात बांधल्या जातात. अखंड कुलूप सगळ्या इंद्रियाला काय लागतं अखंड कुलूप लागतं. ऐसे निमित्ता बाह्य कर्म मनाचा मोडे द्वैत भ्रम तो बाह्य परब्रह्मन पूर्ण चित्तोम कोण दाटे ऐसा निमित्ता बाह्य कर्म. आणि मग असे बाह्य कर्माशी इंद्रियाशी नेमल्या गेले की मनाचा मोडे द्वैत भ्रम. मनाचा काय होऊन जात द्वैत मोड. काय माहिती का मुळात असे मन विषयाकडे जाऊच शकत नाही. मनाविषयी बघता येतात का? मनात इच्छा निर्माण करत ते पण त्याची इच्छा पूर्ण करणारी इंद्रिय आहेत ना. त्याची इच्छा पूर्ण करणारे कोण येतं इंद्रिय. आणि इंद्रिय थांबून ठेवले मन काय करल आतल्या आत उड्या आणल काय करल. एखादा मोठा माणूस 50 लाखाची गाडी कोटीची गाडी आपल्याला काय करायचं मोठा माणूस त्याला गाडी चालवता येत नाही. लग्नाला अर्जंट जायचं घरात ये ड्रायव्हरला फोन करायला ड्रायव्हर म्हणला येतो आलो 5 मिनिटात आलो आणि टाकला फोन घेऊन करून ड्रायव्हरनं. काय करेल माणूस घरातच फिरू लागला. काही येतोय अर्जंट लग्नाला जायचं होतोय लोक बरोबर नाही पगार देतो असं करतो आम तम 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 करून खुर्चीवर शांत बसावं लागतं. कारण त्याच्याजवळ साहित्य सगळे पण चालक नाही ना. तसं मनाला चालक इंद्रिय आहे ना. ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांनी सांगितलं की ज्या वेळेला याला रूपाची आठवण येते त्यावेळेला हे काय करतं नेत्रेंद्रिय रूपी घोड्यावर बसतं आणि रूपाच्या रानात काय होतं निघत पांगुळे मन महाराज याला स्वतः कुठं जाता येत नाही. आणि मनात याला एकांतात किती उड्या आणल्या तरी काही त्याचा परिणाम होत. एक दिवस त्याला सगळं सोडून काय करावं लागतं जागीच बसावं लागतं. अशा प्रकारचं आहे. आणि मग काय होतं मनाचं द्वेष मोडून जातं त्याचा भ्रम निघून जातो. तो बाह्य परब्रह्म पूर्ण आणि मग एकदा त्याचा धर्म मोडून गेला की त्याला सगळंच काय होतं मग ब्रह्म होतं. अशा प्रकारचं होतं. म्हणून ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला खरंच जर करायचं असेल तर याचा पहिला पुरवठा इंद्रिय येथोनी प्रवृत्ती कर्माती वी आधी निर्दळून घाली तिये सर्व थैव मग मनाची धाव पारुशेल. मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल. इतकेने थारा मोडील या पापियाचा. आधी महाराज म्हणून अगोदर काय ताब्यात आणावे इंद्रिये. म्हणून इंद्रिय एके जाणतेनी पुरुखे लाळावे ना कौतुके आधी करोनी. इंद्रिय जे जे म्हणती ते त्याची जे पुरुष करती ते तरलेची न तरती विषय सिंधू आहे का नाही. तरले असं वाटलं तरी तरले नाही अशा प्रकारचं आहे. ऐशे निमित्ता बाह्य कर्म ऐशे भजने मन निमित्ता सोय नरे घे कल्पांत काळ भय भक्त होणे निर्भयन विचरती सोय निशंक. असं महाराज भजन नियमानं भजन करता नियमानं मनानं भजन केलं की नर घे कल्पांत काळ भये. मग कल्पाचा अंत झाला तरी त्या साधकाला काळाची भीती राहत नाही. तो निर्भय होऊन राहतो स्वतः निशंकपणे विचारत राहतो. निर्द्वंद्व निशंक विचारता म्हणजे सुखानंद हृदय स्थिरावला. कसे विचारण केलं त्यांनी निर्द्वंद्व आणि निशंक कोणतीही शंका संशय भीती नाही. हा हे आगाध निष्ठा परिपूर्ण भोळ्या भाळ्या नटके जाण याला की सुगम साधन सांगेन आनंदी आहे. आणि महाराज हे साधन मग आता काय ज्ञानी महात्म्याचे मनाला ओळखायचं इंद्रियाला ओळखायचं विषयाला ओळखायचं. विषयापासून इंद्रिय काय करायचे तोडायचे. मनाची खडबड सहन करायला मला ज्ञानच लागत ना. नाही तर सामान्य माणूस तो उठून पडत एवढं सोपं थोडे ज्ञानच लागेल का नाही. मनाची खडबड ओळखायची. हे सगळं भाळ्या भोळ्याला जमण्यासारखं नाही. मग भाळ्या भोळे तरणार नाहीत का तर भाळ्या भोळ्याला सोपं साधन काही करायचं नाही. इंद्रिय तोडायचे नाही मन समजायचं नाही ओळखायचं नाही. हे साधन सांगतात ते साधन करायचं. कोणतं साधन करायचं ते पुढे सांगतात. तरावया भाळे भोळे जन मुख्य चित्त शुद्धीचं कारण जन्म कर्म हरीचे गुणन करावे श्रवणात झाले. तरावया भाळे भोळे जन भाळे भोळे जन तरावया
महाराज हे काय काय तरुण जायचं असेल तर मुख्य साधन आहे चित्तशुद्धी. चित्तशुद्ध झाल्याशिवाय काही फायदा होणार नाही. तुकोबारायांनी 6 दृष्टांत याच्या करता दिले. तैसे चित्तशुद्ध नाही तेथे बोध करील काही. वांधा नव्हती पुरे काय करावी व्रतारे. नपुसक पुरुषाशी काय करील बाईल त्याशी. वृक्ष न धरी पुष्प फळ काय करील वसंत काळ. तुका म्हणे जीवने विन पिक नव्हे नव्हे जाण. तैसे चित्त शुद्ध नाही नाही निर्मळ जीवन काय करील साबण. तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. इथे मुख्य साधन काय आहे चित्तशुद्धी. चित्तशुद्धी झाल्याशिवाय ज्ञान जरी मिळवलं आणि चित्तशुद्ध नसेल तर त्याचा फायदा होत नाही. माऊली ज्ञानोबा आहे 15व्या अध्यायाचं मला ज्ञानकांड आहे 15वा अध्याय. ज्ञानकांडाचं मुख्य गाभ आहे 15वा अध्याय. त्याच्या आरंभाला सांगत असताना सांगतात की काय मोक्ष देईल ज्ञान येत किरण नाही आन. पण तेच धारे ऐसे मन शुद्ध व्हावे. ज्ञानाशी तगण्याची नाही हे विचारोनी ठाई ठेविले देवे. अशा प्रकारचं आहे. चित्तशुद्धी हे मुख्य आहे. भाड्या भाड्या लोकांना काय मग चित्तशुद्धी कशी करायची आपल्यासारख्याला काय कळते नाही ना. काय हरकत नाही. मग एक करा तुम्ही काय जन्म कर्म हरीचे गुण अत्यादरे श्रवण करा. भगवंताचा जन्म भगवंताचं कर्म हे जे गुण आहेत लीला आहे चरित्र आहे हे अत्यंत आदरानं ऐका. काम झालं. मनाचा मारू येत इंद्रिया दुःख येत मोक्षाशी ऐकता. मंत्र्याची वैरी मरे तरी वह्या का बांधावी कटारे. रोग जाय दूध साखरे तरी कडुनिंब का प्यावा. अरे नुसतं श्रवणानं जर महाराज सगळं काम होत असेल तर जंगलात जाऊन उलट्या उड्या आणायच्या गरज काय. माऊलीचा दृष्टांत आहे. रोग जाय दूध साखरे तुम्ही सारखा एक बिमार म्हणून डॉक्टरकडे गेला. मला डॉक्टर साहेब मला असा रोग झाला. डॉक्टरनं तपासलं सांगितलं काही चिंता करू नका. तुम्ही दररोज सकाळी गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध घ्यायला गेल्यावर त्यात साखऱ्या टाकजा. भरपूर टाका पोट भर प्या. तुम्ही नका पिऊ. भरपूर टाका पोट भर प्या तुमचा रोग जाईल. तो म्हणला तसा कसा जाईल. मी लिंबाचा पालाच पी किंवा का त्यांना आग्रह धराव का. जर रोग दुधानं साखऱ्यानं रोग जातोय तर लिंबाचा कडू पाला का प्यायचा. तसं नुसतं ऐकण्यानं जर संसाराची भीती श्रवणानं जाते तर मग वेगळे साधन करायची गरज काय. पैसावे अशा प्रकारचे पण ते श्रवण करावे अत्यादरे. आपल्या श्रवणाचा आपण म्हणतोय साधन फायदा होत नाही त्याचे कारणच ते अत्यादरे. ते श्रवण कसं करावं अत्यंत आदरानं करावं. किती आदरानं करावं त्याच्यावर तुकोबारायांनी उदाहरणं दिली आणि नाथ महाराजांनी म्हटले. नाथ महाराजांची होई आहे की नाही. सुकल्या पुत्राची वार्ता जेने सादरे ऐके माता तेने सादरे हरिकथा सार्थकता परिसावी. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरि कीर्तन आहे का नाही. नादे लुप्त झाला मूर्ख देह विसरला अंग. शिकायचा तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी म्हण. अशा प्रकारचं तुकोबारायांनी सुद्धा काय दिलेला आहे तो दृष्टांत दिलेला आहे का नाही. अत्यादरे पुढची होईल. चुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता जेने सादरे ऐके माता तेने सादरे हरिकथा सार्थकता परिसावी. चुकल्या पुत्राची वार्ता ही दृष्टांत दिलाय नाथ महाराजांनी. चुकल्या पुत्राची वार्ता. एखादा मुलगा काय झाला चुकला. चुकल्या पुत्राची वार्ता. शुद्धी वार्ता म्हटली नुसती वार्ता नाही चांगली वार्ता. काय झालं एखादा मुलगा न्याला पंढरपूरलं आणि तो एकुलता एक मुलगा हुकला ऐकून सापडून 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 कुठत नाही सापडा नाही 15 वर्ष झाली. आता आशा राहिली का. एकुलता एक मुलगा आता पुन्हा होण्याची अपेक्षा नाही. आई आपली चिंता करायची कुठे कुठे. एक दिवस उन्हाळ्याचा दिवस आणि उन्हाळ्याच्या दिवसात तिनं काय केलं जेवण घेऊन केलं बाहेर रस्त्यात बास टाकली आणि झोप कशी ती विचारेल ध्यान आलं म्हणून 20-15-20 वर्ष झाली. कुठं असेल मेला असेल का जिथं असेल का गेला या शेजारणीनं केलं बाई मला
काय फायदा झाला मग वर्ग गेला मग तो अशा प्रकारचं ते चिंतन करू राहिले. एक माणूस आला, झालं काय जेवण? कुणी झालं जेवण, बसला बाजूला. सांगितलं, आई साहेब मी मुंबईत गेलो होतो, मग मी असा रस्त्याने चाललो होतो, मागून एक गाडी आली आणि त्या गाडीतून एक मुलगा उतरला, सफारी गिपारी घातलेला आणि मग हातात धरला. हात धरलो, मी म्हणलो बाबा कोण आहे बाबा तो? साहेब कोण आहे तुम्ही? मी घाबरलो. तो मला घाबरू नका, मी तुमच्याच गावचा अमक्या अमक्याचा मुलगा आहे. म्हणजे तू कोणाचा मुलगा सांगू लागलं? तिच्याच मुलात सांगलं. आणि मग बाबा त्यानं घरी नेलं, काय ती गाडी काय ती शुद्धी वार्ता, मग काय तो बंगला, काय ते तुमच्या पोराचं. आणि म्हातारी ऐकू लागली. कोणाची गोष्ट ऐकू लागली? 20 वर्ष अगोदर चुकलेल्या मुलाची गोष्ट ऐकू लागली. आणि मग 10-20 मिनिटं झाल्यावर म्हातारी जांभळायला लागली, म्हणजे बाबा काय उद्या का सांगलं? असं होईल का? कशी आई गलती तिला काय वाटत? सांगतच राहावं आणि मी काय करत राहावं? ऐकतच राहावं. तेवढ्या प्रेमानं हरिकथा ऐका ना महाराज म्हणतात. घडी पाहून ऐकू नका. गड्या पुत्राची शुद्धी वार्ता जेने सादरे ऐके माता. शेवटी आदरानं आई ऐकते, सादर होऊन ऐकते. मधात कोणी बोललं तर हे बोलत किती तळमळ लागल तिला. तेने सादरे हरिकथा सार्थकता परिस सार्थक तिने आदरे सादरे हरिकथा परिसावी. कशा करता? सार्थकता. आपलं काय व्हायचं असेल तर, सार्थक करून घ्यायचं असेल तर. हरीची जन्मकर्मी अनंत गुण, म्हणाल त्याचे नव्हेल श्रवण. लोकप्रसिद्ध जे जे पुराणांचे श्रद्धा संपूर्ण ऐकावे. काही काही अशी शंका घेतील, अरे देवाचं काय चरित्र लहान आहे का? महाराज शशाला नाही वर्णन करता आलं आहे का नाही? काय म्हणतात ना, पृथ्वीचा कागद केला आणि समुद्राची शाही केली आणि साक्षात सरस्वती काय केली? लिहायला बसवली. तुमची त्याच्या गुणाचं वर्णन नाही झालं आहे का नाही? शशाच्या 1000 एकाची वैशा किती जीवा झाल्या? 1000 जीवा झाल्या. एवढं कधी ऐकावं? नाथ महाराज म्हणजे असं डोकं लावू नका. जेवढं पुराणात लिहिलंय, जेवढं तुमच्याकडून श्रवण होईल तेवढं ऐका, पण सादर ऐका. असं काही सगळंच ऐकावं असं काही नाही. लोकप्रसिद्ध जे जे पुराण, लोकांत भागवत पुराण प्रसिद्ध आहे, अनेक पुराण असे प्रसिद्ध पुराण आहे, ते श्रद्धा संपूर्ण ऐकावे. आणि ते कसे ऐकावे? श्रद्धेनं ऐकावे. बहुदेव बोलिले पुराणी तेही लागती ज्याचे चरणी. तो समर्थ चक्रपाणी जो वेद पुराणी वंदिजे. बहुदेव बोलिले पुराणी. पुराणात मग अनेक देव येतात. एक देव आहे का? ते दुसऱ्या देवाचं ऐकू नका का? तेही लागते याचे चरणी. हे सगळे देव काय करतात? त्याच्या चरणाला लागतात. पण हे देवाचं मला पहा किती कथा कथेनं उद्धार होतो हे सांगायचं साधन जर संताला असेल तर त्याच्या सगळे काय करावं लागते? म्हणजे एखादं साधन कोणत्याही संतांना सांगितलं तर औषध घ्या म्हणून सांगितलं, रोग जाईल 100%, तरी त्याचं वावडं काय करावं लागतं? सांगावं लागतं. मग हे ती कथा सार्थकता परिसावी, म्हणजे मन लावून ऐकावी, आदरानं ऐकावी, पुन्हा त्याचीच कथा ऐकावी. नाही तर खंडोबाच्या सदोबाच्या कथा ऐकत बसतात, त्याचीच कथा ऐकावी, पुन्हा त्याचीच कथा ऐकून ती श्रद्धेनं ऐकावी. बरं म्हणले ठीक आहे. आणि महाराज त्याची कथा ऐकल्यानंतर काय, कोणाची कथा ऐकावी? जो समर्थ चक्रपाणी, ज्याच्या हातात चक्र आहे. चक्र एकाच्याच हातात आहे. चक्र पाणी, पाणी म्हणजे हात आणि चक्र म्हणजे चाक. सुदर्शन चक्र ज्याच्या हातात आहे. जो वेद पुराणी वंदिजे, वेदानं आणि पुराणानं ज्याचं काय केलं? वेद प्रतिपाद्या, वेदानं ज्याचं प्रतिपाद्यन केलेलं आहे असा. त्याची जी जी कर्मे अति अद्भुत, जी जी कर्मे परमार्थ युक्त, स्वमुखे बोलेला भगवंत तिथे ज्ञानार्थ परिसावी. त्याची जी जी कर्म आहेत, जी जी जन्म आहेत, जे जे असे अद्भुत जन्म आहेत, अद्भुत कर्म आहेत, अशी परमार्थ युक्त होऊन, आदरयुक्त होऊन अशी ती काय करावी? परिसावी. स्वमुखे बोलेला भगवंत तिथे ज्ञानार्थ परिसावे. त्याचे कर्म परिसावे, त्याचे जन्म परिसावे, किंवा स्वमुखे बोलेले भगवंत ते परिसावे. नामाचा गजर महासंसार काय करे नाही. किंवा जे जे स्वमुखे बोलेला भगवंत तिथे ज्ञानार्थी परिसावे. भगवंत जे मुखातून बोलले, भागवत देव मुखातून बोलले का नाही? गीता कोण बोलले? देव बोलले. महाराज त्याचा जन्म, त्याचं कर्म तो बोलला ते, हे काय करावं? याचं चिंतन करावं. म्हणून ज्ञानेश्वरीचं चिंतन, याचं चिंतन काय महत्वाचं. गाथा जरी बोलला तर गाथा हे कोण बोलले? खबर आहे म्हणत नाहीत मी बोललो, हे कोण बोलले? देवच बोललाय. जे जे केले पुराण श्रवण ते ते व्यर्थ वय पण नेहमी.
जे जे पुराण श्रवण केलं त्याचं मनन जर केलं नाही तर केलेलं पुराण श्रवण ते व्यर्थ होईल. नाथ महाराज म्हणतात मनन म्हणजे पुन्हा त्याच्या एकांतात बसून भगवंताने ही लीला केली, आपण हे ऐकलं, आपण असं झालं, असं याचं काय करावं लागतं, मनन करावं लागतं. याला की श्रवण मनन सावधान करावे. म्हणून श्रवण आणि मनन सावधानतेनं काय करावं. मोले घेतली जे गाय दुखते खाता विषय होय, त्याची दान देता लावला दुखती होय परमामृते. आहे का नाही? तेच साधन, जे साधन विषय होतं तेच साधन परमार्थ होतं. तेच काही बदल करायचा नाही. अहो मोले घेतली जे गाय, पैसे देऊन काय घेतली, गाय घेतली, तिचं जे दुग्ध झालं आहे का नाही, ते स्वतः खाल्लं तर ते विषय होतं, आणि ते कोणाला त्यातलं काही खाऊ घातलं तर तो परमार्थ होतो, अमृत होतं ते. म्हणजे पूर्ण जर स्वतः आणलं तर ते काय होतं, विषय होतात ते, आहे का नाही. आगा गोक्षीर जरी झाली, गोक्षीर आलं म्हणजे कोणती गोळी असते का? आगा गोक्षीर जरी पत्त्याशी नाही म्हणे तरी विष होय सुदले नवजाली. त्याचा अर्थ काय? तशी आणि करिता तो विषय नाही. तिसऱ्या अध्यायातला विषय, तिसऱ्या अध्यायात सांगितलं की शरीर पापी पातकी शिविती जाण. स्वतः कमवतात आणि स्वतः जे खातात ते अन्न खात नाही तर ते काय खातात, पाप खातात, पाप. अशा प्रकारचं तिसऱ्या अध्यायात विषय आलेला आहे. म्हणून ते पापी पातकी शिविती जाण. म्हणून तेच काय होतं, अमृत होतं. बरोबर आहे का नाही? देवी केले जे श्रवण ते मनने परम पावन, याची उपेक्षिता दान परिपाकी पूर्ण वांज होय. ऐका, तसं गाईचं दूध बीज आपण स्वतः खाल्लं तर ते विषय होतं, म्हणजे बंधनाला कारण होतं. त्यातलं काही कोणाला देऊन खाल्लं पिल्लं तर ते अमृत होतं. तसं श्रवण, नुसतं श्रवण जर आपला श्रवणच केलं तर ते काही फायदा देत नाही. श्रवणाच्या नंतर मनन केलं तर ते अमृत होतं. श्रवणाच्या नंतर काय करावं लागतं, मनन करावं लागतं. आणि त्याची जर उपेक्षा केली तर परपाकी पूर्ण वांझ होय. आता याच्यावर अंडरलाईन करून ठेवायची. फळ देण्याच्या वेळेला ते श्रवण उपयोगाला येत नाही, ते श्रवण वांझ होय, काही फायदा करत नाही. आम्ही लय ऐकत आलो पहिल्यापासून. माणसं म्हणते काय काही आता ऐकण्याची कधी इच्छा नाही राहिली, खूप ऐकलं. आता काय इच्छा राहिली, फक्त हातवे ताना तथा येईना. हा हरिनाम पडता श्रवणी, एका गळोनी जाई वदनी, एकाचे एक आणि ते कानी जाई निगोनी हरिनाम. हरिनाम पडता श्रवणी. देवाच्या कथा ऐकून दोन काही कसं होतं ते गेलं, पोटात कथा केली, एकाच्या पुढे वदनी, एका गळोनी जाई वदनी, काहीच्या तोंडातून ते कळून जातं. म्हणजे आपण ऐकायचं, दुसऱ्या सांगायचं, आपण ऐकायचं. आणि आता आम्ही समजा एका दिवस एखाद्या महाराज कीर्तन लक्ष नाही का, महाराज कशा करता, तिथंच भावना असते आपल्याला सांगायचं. मग जाय वदनी कळून जाय, तिकडून आणलं आणि इकडे काय केलं, सांगून टाकलं. ते आल्याला त्या साकडं इकून घातलं, तिकडून घुस निघून गेलं. काय झालं नाही श्रवणी. काहीच्या काय झालं, एका एकानीचे ते कानी, काही नाही, एकाने यानं ऐकलं आणि दुसऱ्याच्या कानात नाही, या कानातून. म्हणजे मला वाटलं हे आपण माणसात म्हणतो कोण नाथमार्गाचा दृष्टांत आहे. या कानातून ऐकलं त्या कानातून सोडून दिलं. अशा प्रकारचं झालं. एकानीचे ठिकाणी जाय निघून हरिनाम. हरिनाम काय होतं, निघून जातं. हरिनाम पडता श्रवणी, ज्याचरी घ्या अंतकरणी, सकल पाप होऊन दुनिन हरिचरणी तो विनटे. अरे हरीचं नाव, त्याच्या कथा ज्याच्या कानावर पडल्या आणि त्या अंतकरणात गेल्या, इकडे तिकडे जर निघून नाही गेल्या, अंतकरणात निघून गेल्या, सकल पाप होऊन धुनी, सगळ्या पापाचं धुपण होतं. धुपण दान पाप जळून जातं आणि हरिचरणी तो विनते. चांगल्या प्रकारचा तो देवाच्या पायाजवळ काय होतो, नटतो, शोभतो. या परी श्रवणी श्रद्धा मननियुक्त करिता सदा, ते विकल्प बाजी नाकादान वृत्ती शुद्धा सोय होय. म्हणून श्रवण, पुन्हा श्रद्धेनं श्रवण केलं, तसं मनन केलं,
त्याला कधी विकल्प बाधा करीत नाही, त्याची वृत्ती आपोआप काय व्हायला लागते, मग शुद्ध व्हायला लागते. ऐशे मननियुक्त श्रवण करिता ओसंडे हर्षपूर्ण, त्याने हर्ष हरि कीर्तन करीत आपण स्वानंदी. असं मननियुक्त श्रवण केलं म्हणजे श्रवण केलं पुन्हा मनन केलं तर काय होतं, हर्षपूर्ण त्याला काय होतं, मग त्याचा आनंद होतो. आणि त्या आनंदात देवाचं नाव घेत गुण गातो नाचायला लागतो. आपोआप काय व्हायला लागतो, नाचायला लागतो. हरिचरित्रे आगार ज्ञानमुद्रा पदबंध कीर्तने गाता विषय तर परत काय. त्याचे मी धांगड बाबाला गाता गेलो एकादशी त्या पोळ्याच्या दिवशी एक ते पण दर्शन घेतलं योग पाहते त्याच्या दिवशी जे आम्ही मोठ्या मारुतीला गेलो दर्शनाच्या लोणावळा. मला तिथे मनात संशय आला की मारुती झोपलेला का असेल, मोठी मूर्ती आहे आणि झोपेल का असेल. याच्या अगोदर बरेच पण मनात नाही आलं की झोपेल का असेल असं मनात आलं. मी विचारलं, आम्ही विष्णुपंत मी होतो म्हणलं फक्त हनुमंतराय झोपले काहून ते म्हणजे मलाही माहित नाही. चला मग ऐका नाही मग आलो आम्ही पुढून तिथे दर्शन करून धांगड बाबाकडे गेलो. आम्ही 7 दिवस सप्ताह केला. मग मला तिथं आलो रायगावात आलो बसलो महाराज. धांगड बाबाचं ते पाय सुधले झाले मग असं बोलणं चाललं. मग त्यांनी सुरू केलं म्हणले महाराज काय रामायणात काय झालं, लढू लागली. आणि रामायणात काय झालं म्हणजे मी सांगतो काय झालं. म्हणजे रामचंद्र प्रभू आले लोणावळ्याला आणि मला तीच कथा सांगितली हनुमंतराय का झोपली. आम्हाला ध्यानही नव्हतं राहिलं पुन्हा की आपल्याला मनात प्रश्न होता, ध्यानही नाही राहिलं. पूर्ण कथा सांगितली त्यांनी, त्याची दियाचं सांगितलं नाही. आणि ते पाय काऊन सुटले तरी ते त्यांचा मुलगा मधात येऊन मन जाय. बाबाला तर दवाखान्यात न्यायलंय, बाबाला तर सदैव दिले, तू थांब रे म्हणले जसा. एवढ्या आवेशात कथा सांगितली महाराज त्यांनी. मला हे सांगा त्यांच्या आता शरीराचं गेलं कोणीकडे, त्याचं काय म्हणजे ते राहील ते आता उतरली सूत जरा कमी झाली ते गेलं ते पुन्हा त्याचं पुन्हा काय नाही ध्यानही नाही. सारखं त्याचं काय राहिलं, याला म्हणतात हर्षयुक्त कथा. काय सांगितली त्यांनी कथा सांगितली अशी की इथं लग्नासूर वगैरे मारला आणि निघून गेले. मग रामचंद्र प्रभू पुढे गेले, रावण वगैरे मारला, ते सगळं झालं. मग बिभीषणाला काहीतरी लंकेत अडचण आली. बिभीषणाला अडचण आली लंकेत, राज्य करत होती बिभीषण, अडचण आली. आणि मग रामचंद्र प्रभूनं वचन दिलं होतं की मी तुझी सगळी काय करेल. मग हनुमंतरायाला पाठवलं की तुम्ही जा म्हणे आणि तिथली रावणाचे नियम सगळे मोडा. काही काही लोकांच्या डोक्यात कोणाचे नियम येतात, रावणाचे, म्हणून बिभीषणाला त्रास व्हायला. ते सगळे रावणाचे नियम मोडा आणि बिभीषणाचे नियम स्थापन करा आणि जा म्हणली. गेले ते. आता हनुमंतरायाला काय त्यांनी ते सगळं केलं, पण ते मनात म्हणले आपले मालक जा म्हणले पण या नाही म्हणले. हनुमंतरायाला काय म्हणले, जा पण या नाही म्हणले. आणि या नाही म्हणले तर मग आपण मालकात कसं जावं म्हणाल. मग काय करावं, मग मालक ज्या ज्या ठिकाणी गेले तिथं आपण फिरू, आता ती तीर्थयात्रा करू. आणि मग जिथं जिथं रामचंद्र प्रभू, आता प्रभू हनुमंतराय काय अयोध्येपासून सुरुवातीपासून सोबत नव्हती. मग जिथं जिथं गेले तिथं तिथं येऊ लागले मग इथं आले. मग तिथं रामचंद्र प्रभू तिथं राहिली होती एक मुक्काम. मग त्याच्यानंतर धार वगैरे ते आणलं झालं, तिथं मुक्कामा राहिले. मग तिथं आल्यावर लोकांना विचारायचे, तिथे गेल्यावर इथं प्रभू आलते काय लोक सांगू लागले वयाचे इथं झोपली होती इथं. आणि मग हनुमंतराय जिथं प्रभू झोपले होते त्या मातीत लोळली झोपली, तिथं झोपली ती माझे प्रभू इथं काय झालेले आहेत झोपले म्हणून ती माती अंगाला लागावी तिथं पडावं आणि म्हणून तिथं झोपले. आणि म्हणले म्हणून तिथं झोपलेले हनुमंतराय. अशा प्रकारचे. तसाच एक दुसरा प्रश्न आहे, त्याचंही उत्तर आता नाही मिळालं की नरसीचा आणि यांचा काय संबंध आहे, नरसिंहाचा प्रल्हादाचा काय संबंध आहे. कारण नरसीला गावात नरसिंहाचं मंदिर आहे, बरोबर. गावाचं नाव काय आहे, नरसी. आणि जी नदी आहे त्या नदीचं नाव आहे कयाधू. कयाधू हे प्रल्हादाच्या आईचं काय नाव आहे. म्हणजे नदीचं नाव प्रल्हादाच्या आईचं आणि गावाचं नाव प्रल्हादासाठी ज्या भगवंतानं अवतार घेतला त्या भगवंताचं. म्हणजे आणि कुठंतरी काहीतरी त्याचा काय म्हणताय
मी ते बाबा विचारलं पण ते म्हणजे त्याच्यातलं ते नाही त्यांना माहित. पण आहे असं आहे बऱ्याच ठिकाणी आणि प्रत्येक त्याच्या मागं काही ना काही काय कथा आहे अशा प्रकारचे. मग काय होतं महाराज आनंदानं तो कीर्तन करायला लागतो. त्याच्या आत ते आवत नाही, ते जे आत उतरलेलं आहे ते शेवटपर्यंत मग आनंदानं काय होत राहतं. जे खाल्लं त्याचे ढेकर येतातच ढेकर, त्याचे सारखं ते येतच राहत. झाली ढेकली ती आनंदाची, तृप्त झाला की आनंदाचे काय तेच येतात ती ढेकर आनंदाचे हरिहर, आहे का नाही. ढेकरे जेवण दिसे नाही तरी काचे कोणता कोणती, हेही बोल तेही बोल, कोरडे फोल तुझी गुण, गव्हाची आहुती परी केवरी खाऊ नये, आहे का नाही. अशा प्रकारचं आहे. मग तो काय करतो, स्मृती कीर्तनी गात आयुष्यात परमानंद ओसंडे आणि मग तो परमानंद त्याच्या इंद्रियातून काय व्हायला लागतो, बाहेर पडायला लागतो. वाणिती अजन्मयाची जन्मे हरिचरित्रे आगार ज्ञान मुद्रा पदबंध कीर्तनी गाता विशदम परमानंद ओसंडे, असं कीर्तनातून तो गायला लागतो आणि मग परमानंद ओसंडो. वाणिता जन्मयाची जन्मे वाणिता कर्मियाची कर्मे स्मृती अनामेयाचे नामे अति सप्रेमे डुल्ल. मग काय करतात मला ते जन्म सांगतात. कुणाचे जन्म सांगतात, अजन्मा, जो ज्याचा काय होत नाही कधी जन्म न होणाऱ्याचे जन्माचं वर्णन करतात. जो अकर्म आहे त्याच्या कर्माचं वर्णन करतात, त्याचं स्मरण करतात. ज्याला नावच नाही त्याच्या नामाचं वर्णन करतात आणि अति प्रेमानं काय करत राहतात, डुलत राहतात. त्याला नाव, त्याला जन्म, त्याला कर्म हे वर्णन करायसाठी संतांनी लावले. आपल्याला काय करता यावं, त्याचं वर्णन करता यावं. साधावयाने काल सांडोनी लौकिकाची लाल कीर्तनी नाचती भोजनाती निर्लज्ज निशंक. साधावयाने काल कशा करता करतात हे सगळं, मूळ आपले काम साधून घ्यायचं आणि मग लौकिक लाज सांडूनी लोकांची लाज काय करतात, टाकून देतात. अरे लोकलाज तुकोबरायांनी लोकलाजीवर खूप वर्णन केले, ज्ञानोबरायांनी केले. सगळ्यात घातक परमार्थात काय आहे, लोकलाज. तुकोबराय म्हणतात आमचं साधनच आहे. कोणतं साधन आहे, लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते. सांडोनी लौकिक कीर्तनी नाचती भोज आनंदाने कीर्तनात नाचतात. अति निर्लज्ज निशंक, कोणती शंका नाही, कोणती लाज नाही. अशा प्रकारचं कीर्तने निर्दळीले दोष जप्त फेले निराश. यमलोक पाळीला वसन तीर्थाची आस निराश झाली आणि मला त्या कीर्तनानं काय केलं, दोष निर्दळीले, सगळेच पाप घातले, सगळेच पाप घातले. जप्त फेले निराश, मला जप नाराज बसले का, दुकानात गिराईकच नाही. कोणी जपही करत आणि कोणी तपही करत, नाराज बसले. यमलोक पडला ओस, पाडीला ओस. यमलोक काय केला, ओस पाडला. तीर्थाची आस, तीर्थाची आशा, आशाची निराशा झाली. कोणी पापीच येईन द्यायला. अवकाळा आणि तीर्थे आयावरून यमलोकीची कुंटली राहत. यमू म्हणे कौना ते यमावे, दमू म्हणे कौना ते दमावे. तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदाशी नाही. मला तुकोबराय म्हणतात माझी हरिकथा माऊली नोहे अनिकाशी पांगिली. व्याधी वाढविले निजपदी बैसली. व्याधी वाढविले, माझ्या भक्ती साधने मला म्हणजे साधकाच्या वृत्तीलाही जन्म हरिकथेनच दिला आणि मूळ स्थानावरही कोण नेलं, मला हरिकथेनच नेलं. कोणी काहीतरी केली आचरणे माया कीर्तने विन नाही. यम नियमा पडती पाया उपवास मरो टेकले योगाभ्यास. कीर्तन गजे ऋषिकेश निर्दाळी दोष नाम मात्रे. यम नियमा पडती, यम नियमाला काय पडले, उपास पडले. यमता मा अवकाळा आणि ली अवकाळा. कोणी गिराईकच लागणं त्याला. मरो योगाभ्यास तर मरायला टेकली, खायलाच भेटणं काय, कोणी योगाभ्यास करते. कीर्तन गजरे ऋषिकेश निर्दाळी दोष नाम मात्रे. कीर्तनाच्या घोषानं महाराज एका क्षणात भगवंत ते दोष काय करतो, घालून टाकतो. कीर्तनाचा गडगडा आनंद कोंदला उद्भट. हर्षे डोले वैकुंठ पिटंतीने सुखे नीलकंठ तांडव नाचे नाचतो. महाराज यम कीर्तनाचा जय घोष ऐकला, आनंद कोंदला सगळीकडं आणि महाराज त्या आनंदानं वैकुंठ पीठ डोले.
वैकुंठातले महाराज भगवंत काय करायला लागले, बोलायला लागले. भगवान शंकराला एवढा आनंद झाला की भगवान शंकर उठून तांडव नृत्यच करू लागले, नाचायला लागले त्या कीर्तनानं. या परी हरिकीर्तन देत परम समाधान. हा भक्ती व राजमार्ग पूर्ण नियमार्गी स्वयरक्षण चक्रपाणी करता. म्हणून हरिकीर्तनानं पाप जाता, दोष जाता, समाधान देत हरिकीर्तन. म्हणून भगवत प्राप्ती करून घ्यायचा हा राजमार्ग आहे. कोणती चिंता करायची, काही खावे अन्न काय बरं, विषय तर तोडायचे नाही, काय विषय तोडायचेच नाही महाराज. विषयापासून इंद्रिय तोडायचेच नाही. का तोडायचे नाही? कारण खरी हरिकीर्तनाची आवड लागल्यावर इंद्रिय विषयाकडे जातच नाही. चिंतनेची धाली नलगे अन्न पाणी. तुका म्हणे समाधान, इंद्रिय विसरली विषय समूह. इंद्रिय विसरली विषय संग. इंद्रियच विसरून गेली. त्यांना खायचंही भान नाही, त्यांना काय महाराज अशा प्रकारचं ते होऊन जात. तुका म्हणे दिवस रात्री याची खाती अन्न, ती हेच काय करतात, ते अन्न खातात. या परी हरी कीर्तन झालं. चक्र घेऊन मग काय करतो महाराज, हा राजमार्ग आहे आणि पुन्हा भगवंत रक्षण करतो भक्ताचं त्या मार्गात. हा एक फायदा आहे. स्वतः काय करायची गरज नाही महाराज. कधी काय कोणाकडे पाहायचं नाही. संकट येत गेले तर तो काय करत राहतो, चक्र त्याचं फिरतच राहत. चिंतनाच्या सुखी तुका म्हणे नेणे दुःख. चिंतनाच्या सुखानं दुःख काही नाही. अशा प्रकारे तुलसीदास महाराज भजन करू लागले. पत्नीने उपदेश केला, जंगलात झोपडी बांधली, सारखं भजन. आता महाराज काय साधन एकांतात जरी केलं तरी त्याचा सुगंध तिन्ही लोकांचा. तुम्ही साधन एकांतात करा, साधन एकांतातच असतं. झाले वाऱ्या हाती माप समर, कोण सांगाय असं गेले होते देशोदे. झाले वाऱ्या हाती माप समर्थ तो, त्याचा सुगंध पसरतो. तो सुगंध राजापर्यंत गेला. राजा भेटायला आला. राजा भेटला, महात्म्याला काय करायचं, झोपडीत बसला तो, त्याचं काय तो निघून गेला. पण चोरांना वाटलं की राजा फुकट जाणार नाही, काहीतरी धन दौलत घेऊन गेला. मग चोरांनी विचार केला रात्री बाबाच्या झोपडीवर चोरी करायची. मला ते आले, बसले असे झाडाच्या खाली, यांचं भजन चालू. मग यांना अंग टाकला असेल, यांचा भजनाचा आवाज बंद झाला. ते म्हटलं बाबा आता झोपला. ते झोपडीच्या जवळ गेले तर 2 पुरुष धनुष्य हातात आणि झोपडीला प्रदक्षिणा करायला लागली. त्यांनी विचार केला थोडं जास्त धन दिलंय, कारण बाबा तरी आला तर पहारेकरी ठेवले. त्यांचा मला रातभर बसले पहारेकरी झोपतील. 3 रात्र बसले पहारेकरी. मग ते घाबरली ती आणि जाऊन तुलसीदासाच्या पायावर डोकं ठेवलं. म्हणले महाराज कोण पहारेकरी ठेवले, जे दिवसाही झोपत नाही ते रातच्याही झोपत नाही, ठेवले मला काय करायचा पहारेकरी, काय आपल्याला. नाही म्हणले मला कसे येतं. आणि मग त्यांनी सांगितलं धनुष्य पूर्ण वर्णन ते रामचंद्र प्रभूलन लक्ष्मणजीला भिडलं. अरे 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 रडले तुलसीदासजी. माझ्या एका झोपडीमुळे देवाला रातभर जागावं लागलं, झोपडीत फुकून दिली. झोपडीमुळे जर देवाला जागावं लागत असेल तर झोपडीत नको. म्हणजे स्वतः भगवंत त्याचं काय करतात, रक्षण येऊन देत नाही महाराज पान अंगावर. चक्र घेऊन भक्ताचे ताई म्हणे तुझे कार्य काही. मज जगी वैरीची नाही, भक्त द्वेषी पाही निज शस्त्रे नाशी. चक्र घेऊन भक्ताचे ठाई म्हणे तुझे कार्य काय. मला चक्र घेऊन द्यावं, सांग काय काम येतो, सांग काही काम आहे का, सांग कोण शत्रू आहे. अरे भक्त म्हणला जगात मला वैरीच नाही, तू कोणाला मारतो. कारण जगात मला काय राहिला नाही, वैरीच राहिला नाही. अरे भक्त द्वेषी पण मला भगवंत स्वतः काय करतो, ते भक्ताकडून वैरी राहिला नाही. पण भक्ताला आपल्याकडून आपण वैरी आहोत ना भक्ताची, भक्ताचा द्वेष करणारे. मग काय करतो भगवंत, भक्त द्वेषी पाही निज शस्त्रे नाश. आपल्या शस्त्रानं भक्ताचा द्वेष करणाऱ्याचा देव काय करतो, नाश करतो. नाश करतो मला. भक्त शाप देत नाही, भक्त कधी कोणाचं वाईट भाव मनातही आणत नाही, पण ती देवाला सहन होत नाही ना, देवाला सहन होत नाही. मग स्वतःच्या शस्त्रानं, त्याचे शस्त्र काही एकच शस्त्र आहे त्याच्याजवळ, एक पिन पिळी किती करून टाकी तो, त्याजवळ काही एक आहे का, एक आहे का. काय करायचं त्याला, लय मोठं जास्त काही करायची गरज नाही. जिथं शस्त्रे नाशी, चक्रे अभिमान करी चांदा, मोह ममता छेदी गदा, शंख उद्बोधिनीच गोदानीच कमळे सदानीच भक्त पूजी. आणि महाराज ऐका, लौकिक शत्रूच नाही अलौकिक शत्रूचा सुद्धा भक्ताचा नाश कोण करतो,
देवच करतो. महाराज चक्रानं अभिमानाचा छेद करतो, अभिमानाचा कधी चांदा नासच करून टाकतो. मोह ममता छेदी गदा, त्याच्या हातात गदा आहे, त्या भक्ताची मोह आणि ममता काय करतो, तेव्हा भक्ता लागी करून येते संसार, ह्यो संसार करून येते मोह ममता छेदी गदा. शंख उद्बोधींनीच गोदा, शंख आहे त्याच्या काय, शंख चक्र गदा, शंख आहे. शंखाचा उद्घोष केला की त्याला बोध करतो, त्या शंखाच्या आवाजात त्या भक्ताला काय होतो, बोध होतो. आणि एका हातात कमळ आहे. चक्रानं अभिमानाचा नाश करतो, गदेनं मोह ममतेचा नाश करतो, शंखानं त्याला ज्ञान देतो आणि निज कमळे सदा निज भक्त पूजी. आणि कमळानं काय करतो, हाती चेनी लीला कमळे, भक्ताला काहीच करायची गरज नाही. हे सगळं कोण करतं, देवच करतो. भक्तीचं साधन असं आहे, फक्त राम 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 विठ्ठल 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 म्हणत राहायचं. सगळे काम कोण करतो बाकीचे, मग देवच करतो. सांगता करी सर्व काम, सर्व काम तर सर्व काम कोणतं, आपण मला एक लक्ष घ्या, ही ओवी एवढी महत्वाची. सर्व कामामध्ये आपण हीच कामं घेतो, संपाय हे काम, तर हे आंतर कामही सर्व कामातच आहे. हे कामच आहे साधकाचं. अभिमानाचा नाश करणं, मोह ममतेचं छेदन करणं आणि ज्ञान प्राप्त करून घेणं, हे काम कोणाचं आहे, साधकाचं आहे. ते साधकाला करायची गरज नाही, भक्तीचं साधन करणाऱ्याला. हे काम सुद्धा कोण करतो, देवच करतो. आणि पुन्हा मग हाती चेनी लीला कमळे उजवता येते. सदा पूजी पुन्हा सतत भक्ताची काय करतो, पूजा करतो. येथे चक्रपाणी रक्षिता, तेथे नरिके भाऊबाईची कथा वार्ता, या परी कीर्तिवंतन हरी सर्वथा सोय रक्षी. महाराज जेथे चक्रपाणी, त्याच्या हातात चक्र आहे, जगाचा बाप त्या भक्ताचं रक्षण करणारा असल्यामुळं संसाराची भीती तिथं घुसल का, आता संसाराच्या भीतीची वार्ताच नाही. स्वप्ने हे दुःख कोणी न देखे डोळा, का कशामुळं, नामाच्या गजरे भय सुटले, स्वप्नात सुद्धा दुःख नाही. का संसारी कोणाला म्हणावं, परमार्थी कोणाला म्हणावं, ज्याच्या स्वप्नात सुद्धा आनंद नाही तो संसारी, आणि ज्याच्या स्वप्नात सुद्धा दुःख नाही तो संसारी. कशा स्वप्नात सुद्धा काय नाही, आपल्यासारख्याच्या स्वप्न, आपल्याला स्वप्न पडलं तर कशाचं पडते, सरप मागे लागला, भूत मागे लागलं, आणि खामाला मकरे पळवलो, हेच म्हणजे भीतीचेच स्वप्न पडतात. त्यांना स्वप्नही पडले तर कशाचे पडतात, आनंदाचेच पडतात. स्वप्न सुद्धा भीतीचे पडत नाही. स्वप्नात त्यांना संसाराची भीती राहत नाही. हरी सर्वथा सोय रक्षी, आहे का नाही. आणि त्याचं रक्षण स्वतः कोण करतो, हरी करतो. जशी न करवे कथा श्रवण अथवा नाटके हरी कीर्तन, ते करावे नामस्मरण रामकृष्ण गोविंद. ज्याशी न करावे कथा श्रवण, काय करा, आता कथा ऐकल्या जात नाही, मग काय करा, बसता येते का हो, आता पान टाइम झाला आपला, पंचर वगैरे राहिले, श्लोकावर जाते, बसा वाटतंय का, असं वाटत नाही, टाईम नाही. श्रवण साधन सांगणारा वक्ता नाही. मग ज्याशी न करवे कथा श्रवण, ज्याला कथा श्रवण केल्या जात नाही, कोणत्या का कारणामुळे होईना, वक्ता नसेल, टाईम नसेल, शरीर बसायला साथ देत नसेल, अथवा नटके हरी कीर्तन, आहे का नाही, किंवा हरी कीर्तनाच्या ठिकाणी काय नसेल, त्याला येत नसेल, म्हणजे वक्तृत्व येत नाही आणि श्रवणाचे मन लागत नाही, काय करत नाही, त्यानं काय करावं, तीही करावे नामस्मरण रामकृष्ण गोविंद. मग त्यानं काय करावं, बसल्या जात नाही हो, घरी राम राम म्हणा, बसल्या जात नाही म्हणजे सुट्टी नाही, ही पळवाटी सुट्टी नाही, मग तीही करावे. पळड्या पळड्या म्हणा, पळड्या पळड्या म्हणा, काय फरक पडेल, भिजल्याने गाता रामकृष्ण गोविंद म्हणा. या ओवीवर मला बऱ्याच दिवसाचा ऐकली, म्हणजे बऱ्याच दिवसाची ओवी मी, की नामापेक्षाही कथेला श्रेष्ठत्व दिलं का काय माहित नाही. ज्याशी न करवे कथा श्रवण, तीही नामस्मरण करावे. म्हणजे कथा किती महत्वाची, काय असतंय, नामाचं साधन कनिष्ठ आहे असं नाही. ज्या साधनाची श्रेष्ठत्व सांगायचं असतं त्याचा सगळ्याला त्याच्यापेक्षा साधक म्हणजे खाली दाबलेला असतं. याचा अर्थ ते खाली नाही, त्याचं उत्तर असं
काय पंढरपूरचं ज्यावेळेस वर्णन करायला संत लागले का त्यावेळेला सगळ्या तीर्थाचा कमीपणा दाखवला. म्हणजे कमीपणा दाखवायचा नाही की पंढरपूरचं श्रेष्ठत्व. तुम्ही काशीला जा पंढरपूरचं कनिष्ठत्व दाखवले, द्वारकेला जा तिथलं कनिष्ठ, ते कनिष्ठत्व नाही असं डोक्यात घ्यायचंच नाही. फक्त ज्याचं महत्व वर्णन करणं चाललंय, मग बाकीचे सगळे त्याच्यापेक्षा काय असतात खाली दाखवावं लागतात. तुम्ही भागवत पुराण घ्या, तुम्ही कोणतंही पुराण घ्या, ज्या देवाचं पुराण त्या देवाचं काय केलं जातं. इथं श्रवणाचं महत्व वर्णन करणं चाललंय, म्हणून श्रवण अत्यंत काय आहे महत्वाचं. अच्युत नामाची निजखाती जेवल्या कल्पांती व निधी चुत्ती, त्या नामा ते जे नित्य स्मरती ते जा निश्चिती अच्युत अवतार. महाराज भगवंताच्या नामाची काय ख्याती वर्णन करावे, त्या नामाचं वर्णन करत असताना नाथ महाराज म्हणतात अशी ख्याती आहे, असे महाराज त्याचं महत्व आहे की जे नामाचं नित्य स्मरण करतात, जे सतत नामाचं स्मरण करतात ते भगवंताचे अवतारच आहेत. जे सतत देवाचं नाव घेतात ते कोण आहेत, देवाचे ते अच्युत अवतार, देवाचे काय आहेत, अवतारच आहेत. रामकृष्णाची नामश्रेणी अखंड गरजे त्याची वाणी, त्याची तीर्थ येतील लोटांगणी सुरवर चिरणी लागते सोयी. राम कृष्ण या नामाची सारखी श्रेणी म्हणजे माळ अशी ज्याची अखंड मुखातून चालू आहे. महाराज एवढा श्रेष्ठ होतो की तीर्थे येतील लोटांगणी, तीर्थे त्याच्या काय येतात तर लोटांगण घालतात, सुरवर चरणी लागते सोय. स्वर्गाचे देव सुद्धा त्याचे येऊन काय लागतात, चरणावर लागतात. बाप नामाचे निजदेल यमवंदी चरण नामापाशी अध्यक्षजन चतुर्भुज सोय तिष्ठे. बाप नामाचे निस्तेज, काय बाप बाप त्या नामाचं वर्णन करावं. यमवंदी चरण रज, यम सुद्धा त्यांचे पायाची रज चालत पुढे नामधारा केला की पायाची माती यम डोक्याला लावतो. महाराज स्वतः भगवंत चारी भुजानं त्याच्या जवळ चतुर्भुज होऊन उभा असतो. नामाचे पडीपाडे काहीशे भोभय बापुडे, कलिकाळाचे तोंड कोणीकडे नामापुढे रे गावाया. अरे नामाचा महिम्या पुढं, अरे भावाची भीती बिचारी आहे, बापुडे पळून जाते. काय करते संसाराची भीती नामापुढं, कलिकाळाचे तोंड कोणीकडे नामापुढे रे काळाची. बापाचा ताकद आहे का नामाच्या पुढे तोंड घेऊन यायला येत नाही. एवढे नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रित गती. नामापाशी चारी मुक्तींदा निश्चिती विद्या. अरे जनकाई नवयोगेश्वर म्हणतात नामापाशी जेवढी नामाची शक्ती पाप नाही त्रित गती. जेवढं नामाची शक्ती आहे तेवढं तिन्ही लोकात काय नाही पाप. अनंत पाप राशी जातील लयाशी क्षणमात्रे. आणि आपण म्हणतो मग आपल्याला फायदा होत नाही. पाप गेल्याची काय पूर्ण नाही पालटली आवड. पाप गेल्याचे आपलं लक्ष नाही ना, नाही का नाही. ते शिवाजी दादा उदाहरण सांगायचं मला. शिवाजी दादा म्हणले वाडा होता मोठा, बाप हा मोठा वाडा म्हणले 100 माणूस बसले एवढा, आणि काय म्हणते ढान 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 3 मजलीची ते यानं सांगायचे 3 मजलीची माळवड त्याच्यावर मारी 17 मध्ये का घेणार आपल्याला काय. धना 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 लाकडं पेटले, निवालेले लाकडं ते सागाचे पेटले. आणि महाराज माझं लोक पळाली ईद वाईद होती. म्हणला थांबा, वाटीत पाणी घेतलं, तो चमचा घेतला त्याचा बामणाचा तूप टाकायचा आणि देवा इजा देवा इजा इजल का. अरे इजणार नाही पाण्यानं असं नाही, पण त्या पळीनं पाणी फेकल्याने इजणार आहे का. त्याच्यावर काय करावं लागेल, टँकरचे टँकर वाचावं लागेल. तसं अनंत जन्माचं पाप आहे आपलं नाम चाललं देवा इजा राम कृष्ण हरी. सकाळी एकदा संध्याकाळी करता इजा देवा इजा इजत असतंय का ते. त्याच्याकरता टँकरच्या टँकर काय वाचावं लागेल, पाणी वाचावं लागेल. एकाच नामान काम झालं ते इतकं जळाल्यावरच्या एका नामान काम झालं. काय एक कुऱ्हाडी लाकूड फोडायचे, मला 100 कुऱ्हाडी हल्ल्यावर लाकूड तुटलं. एकाच कुऱ्हाडी तुटलं का नाही शेवटच्या, पण 99 कुऱ्हाडी फुकट गेल्या का. तुटलं एकाच शेवटच्या कुऱ्हाडीनं, पण 99 कुऱ्हाडीनी एका कुऱ्हाडीनं तोडण्यापुरती जागा निर्माण करून दिली. तशा अगोदरच जीवन एकाच नामान काम होतं ना, पण हे 99 नाव तिथपर्यंत ती जागा निर्माण करायलाच लागतात. म्हणून म्हणून सतत 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 काय करावं लागतं, नाम घ्यावं लागतं. काय पहा महाराज, अरे नामापाशी चारी मुक्ती. चारी मोक्ष कुठे येतं, नामाजवळ.
ध्यान निश्चित निश्चित 100%. ऐक राया सावधान नामाप्रत्ये सुगम साधन सर्वथा नाही ना यान निश्चित जाणणे मस्त. ऐक राजा नामापेक्षा दुसरं साधनच सोपं नाही. तुका म्हणे सोपे सोपं काय नाही. सगळ्यात सोपं आहे. सगळ्यात सोपं आहे आणि सगळ्यात अवघड आहे. नाम सगळ्यात सोपं आहे आणि सगळ्यात काय कसं काय सगळ्यात सोपं. आता तुम्हाला एक सांगू का तुम्ही करून पाहू का सांगतोय म्हणजे असं नाही. कोणतंही करा परमार्थातलं साधन एवढा त्रास होत नाही आणि नामाचं साधन करा होणारच नाही. लय अवघड मला सगळ्यात सोपं आहे. सगळ्यात सोपं आहे लगेच सोपं नाही. सगळ्यात सोपं आहे ते जनाबाईचा एक अभंग आहे बघा. भक्ती ते कठीण इंगळाची खाई रे गणे त्या डोई कठीण अशी. भक्ती ते कठीण इंगळाची खाई इंगळाची खाणी आणि त्याच्या इंगळाच्या खाणी डोकं घालायचं सोपं आहे. भक्ती ते कठीण विषग्रास घेणे उदास पाय होणे जीवे भावे. विष विष खाण्याची भक्ती काय कठीण. भक्ती ते कठीण भक्ती ते कठीण खडगाची धार बाण न शोषिताय. भक्ती ते कठीण विचारून 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 पाहे जनी भक्ती योगे संत समागमी सर्व सिद्धी. पण भक्ती एवढी कठीण आहे. इथे म्हटलंय तुका म्हणजे सोप्या सर्वनी पण शहाणा तो धनी शहाणा धनी येत असे धन्य तोची एक सोपं आहे. नाम सगळ्यात अवघड नाम आणि सगळ्यात फळ देणार काय कलियुगा माझी करावे कीर्तन येणे नारायण देईल भेटी. कलियुगा माझी कीर्तन करावे. मला नाम तुम्हाला सांगा नामाचं ते भूताचा माणूस का त्या बारीवर बसवलं की जसं उचलून पळत आहे तसं नाम उचलून फिरतय. सगळ्यात फायदेशीर नाम आहे पण उचलूनच काय करतं ते करणाराला उचलून ठेवतं. प्रयत्न आजच करून पहा. घराची कडी आतून लावायची आणि फक्त अर्धा तास विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. जर नाही तरुण तोडून बाहेर यावं वाटलं तर म्हणा सोपं नाही महाराज. हे एकदा म्हणायला सोपं आहे. विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण ते म्हणलंय सोपं आहे. सारखी नामाची धार लावून बघा मन काही महाराज इतक्या भीत्या इतके संकट खूप ते काय एवढंच नाही व नामाची जर सारखी सतत साधन करा शारीरिक कष्ट सुद्धा मिळतात. पण त्याच्यासारखं मोठं काय मग सोपं कसं म्हणलंय. अरे योग करण्यापेक्षा सोपं. योग करणं सोपं आहे का सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्व गुण सोपं आहे का लगेच संसार इतकं सोपं आहे. लेकरू खांद्यावर घेऊन बाळा 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 करणे इतकं थोडं सोपं आहे. एवढं सोपं नाही पण फायद्याचं नाही. मग काय हळूहळू डाळे डाळे भगवंताला सतत महाराज भगवान शंकर तुम्हाला सांगते निश्चित लक्षात घ्या. भगवान शंकराकडे प्रार्थना केली की रामाच्या नामाची आवड लागते आणि रामाच्या नावाची आवड लागली की पहिलं दर्शन राम नाही पहिलं दर्शन भगवान शंकर देतात. नाव रामाचं घेतलं रामाच्या नामाची आवड कोण लावतं भगवान शंकर. आणि देवा रामचंद्र प्रभू विठ्ठल विठ्ठल म्हणा तुम्ही अगोदर विठ्ठल दर्शन देत नाही. अगोदर दर्शन कोण देतं. आता विठ्ठलाच्या नावाने अगोदर भगवान विठ्ठलांना दर्शन द्यायला पाहिजे नाही देत. पहिलं दर्शन कोण देतं भगवान शंकर. आणि विठ्ठलाच्या नामाची आवड कोण लावतं भगवान शंकर. म्हणून नामाची आवड जर खरंच लावायची असेल तर भगवान शंकराकडे मागावं आणि भगवान शंकर नामाची आवड दिली की दर्शन पहिले भगवान शंकराचंच देतात रामचंद्र प्रभू. म्हणून हरी हरा भेद नाही नका करू वाद हे तुम्हाला कुठं लिहिलेलं सापडणार नाही. नामाची जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही. ऐक राया सावधान नामाप्रत्ये सुगम साधन सर्वथा नाही ना या निश्चित जाणणे मस्त. नामापेक्षा दुसरं सोपं काय नाही साधनच नाही. निश्चित 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 त्याच्याबद्दल जन्म नाम कर्मे श्रीधर श्रवणे उद्धरती पामर याला की हरिलेला सुभद्रन शास्त्रज्ञ वर्णिती. महाराज जन्म नाम कर्म नाही का नाही याचे दोन अर्थ घेता येतील. भगवंताच्या जन्माचं नामाचं कर्माचं असं वर्णन केलं की श्रीधर हे स्वय उद्धरती किंवा महाराज जन्माचा विचार करत नाही त्याच्या नावाचा विचार करत नाही त्याच्या कर्माचा विचार करत नाही त्याच्या कशाचा देव विचार करत नाही. त्याला नाम घेणारा असला की त्याचा काय करतो अनंत भक्तराशी तरले ते वानर.
माझ्या जातीचा कुळाचा कोणाचा विचार करत नाही. मला एवढं सांगू ते तुकोबरायचा अभंग आहे म्हणून सांगतो. वर्मय तुकोबराय म्हणले तुझं पापच काय नाम तुझं पापच नाही आयशे नाम घेता जवळी वशी. एक जण म्हणला महाराज आम्ही मोकळे नाही. तुकोबरांच्या चाल केला शी मोकळा बोल विठ्ठल वेळोवेळा तुझं पापच नाही आयशे नाम घेता जवळी वशी. महाराज पण आता पाप करण्याची वृत्ती एकदम जात नाही. तुकोबराय म्हणतात करी तुझं शिखरवती आणि नामी घेऊ किती चाल किती पाप करणं होते तुला चाल राय म्हणे. मला नाम काय करतं पाप जाळतं आणि पापाची वासनाही जाळतं. तीर्थ पाप जाळतात पण पापाची वासना जाळत नाही. म्हणून चंद्रभागेत आंघोळ केली तरी कोणाची चप्पल हाणवच वाटते. कारण पाप जळाला असेल पण पापाची वासना जळत नाही. नाम पापही जाळतं आणि पापाच्या काय जाळतं वासनाही जाळतं. म्हणून दोन्ही प्रवाह म्हणून तर शास्त्रानं या नामाची वर्णन केलेलं आहे. ऐशा बाणाला भक्ती योग न घरी जाणपणाचा भोग त्याजूनही अहम ममता पांगन विचारते निसंग हरी कीर्तने. असा भक्ती काय एकदा अंगात बांधली की महाराज ज्ञानाचाही त्याच्या अंगात फुगा राहत नाही गर्व राहत नाही. अहम ममता सगळ्याचा त्याग करून तो हरी कीर्तन करायला लागतो. करिता श्रवण स्मरण कीर्ती तेने वाढी प्रेम भक्ती भक्त विसरे देह स्फूर्ती ते ऐक ते ही स्थिती सांगेन राया. आता श्रवण स्मरण भगवंताचं कीर्तीचं त्याच्यात प्रेम वाढल्याच्या नंतर भक्त देहाला सुद्धा काय होऊन जातात विसरून जातात. ते कशा प्रकारचे देह विसरतात ते मग देह विसरल्यावर त्यांची स्थिती काय राहते हे तुला सांगतो. ते ऐक म्हणले उद्या बघू. कुंडली करू दे विठ्ठल.